मॅच सुरू करायची आहे. 2:38 टाइम सुरू झालेला आहे. आपल्याला मिळतील फक्त 12 मिनिटं आणि अतिरिक्त धाव. पंचांचे दोन्ही हात बाजूला. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या होते 2 धावा. शेंबावणे संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आलेत अभिषेक. अभिषेक मारा करतील धनाजीसाठी. पुन्हा एकदा आकू टप्प्याचा चेंडू. मात्र हा चेंडू काय धनाजीला कळलेला नाहीये. धावसंख्येमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये. धावसंख्या स्थिर. बिनबाद 2 धावा. सुंदर असा टोलेला चेंडू टनाटन जातोय सीमारेषेच्या दिशेने आणि चेंडू अडवताना यश मिळालंय बॉलरला. आणि बघूया क्लिअर थ्रो आहे का. आणि या दरम्यान मात्र 2 धावा घेण्यात यश मिळाले. 3 धावा. संघाच्या धावसंख्येत 3 ने वाढ. संघाची धावसंख्या झालेली आहे 5. शेंबवणे वर्सेस मानचवाडा. सुंदर अशी मॅच पाहायला मिळते आपल्याला इथे. आणि सुंदर टोळले चेंडू सीमारेषा पार. षटकार. 6 धावांची भर. संघाच्या धावसंख्ये होते 11. सुंदर असा टोळलेला चेंडू संग्रामने. सीमारेषा पार षटकार. बघूया बॉलर कमबॅक करतायत का. पुढील चेंडू. आणखी एक टोलवण्याचा प्रयत्न परंतु जमिनीने बॉल गेला. आणि या दरम्यान मात्र 1 रन घेण्यात यश मिळाले संग्रामला. पुन्हा एकदा धावसंख्येत 1 ने भर झाले. पुढील चेंडू बॉलर. हा देखील टोलवण्याचा प्रयत्न आणि प्लेअरच्या वरून बॉल सीमा देशाच्या दिशेने आणि अडवण्यात अयशस्वी. आणि हा देखील एक चौकार. पुन्हा एकदा चौकार मिळालाय मानचवाडा या संघाला 4 ने भर. आणि संघाची धावसंख्या झाले 16 धावा झालेत. पहिल्याच षटक सुरू आहे आणि या पहिल्याच षटकात 16 धावा घेण्यात यश मिळवलंय. आणखी किती धावा मिळतात बघूया. टोळण्याचा प्रयत्न परंतु स्लोवर डिलिव्हरी आणि हा डॉट बॉल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 16. दोन वाजून 38 मिनिटांनी मॅच चालू झालेली आहे. शेंबवणे संघाने दक्षता घ्यायचे. 2:50 मिनिटांनी तुमचा टाइम समाप्त होणार आहे. त्वरित क्षेत्ररक्षण आणि बॉलिंग सुरू करायचे. पुढील गोलंदाज तानाजी. तानाजी टू संग्राम. बघूया. आणि हा अतिरिक्त चेंडू तानाजीचा पहिलाच अतिरिक्त चेंडू. चेंडू वेगवान आहे परंतु दिशाहीन होता आणि 1 धाव मिळाले मानचवाडा या संघाला. संघाची धावसंख्या 17. 1 धावाने भर झाले संघाच्या धावसंख्येत. 17 धावा झाल्यात. पुढील चेंडू तानाजीचा संग्रामला आणि हा टोलवण्याचा प्रयत्न फसलाय आणि 1 धाव घेण्यात यश मिळतंय संग्रामला. बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाले. लेग बाईज.
संघाची धावसंख्या झाली 18. शेंबवणे वर्सेस मानसावाडा सामना सुरू आहे इथे आणि तानाजी गोलंदाजी करतोय. धनाजी स्ट्राईकला आहे सध्या. लेफ्ट हँड बॅट्समन मानसावाडा संघाचा धनाजी. आणि टोलण्याचा प्रयत्न परंतु कट करण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय आणि विकेट किपरच्या हातात बॉल गेलाय आणि हा निर्धार चेंडू डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय तानाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन आल्या होत्या. पॉवर प्लेची ओव्हर होती परंतु त्यानंतर मात्र कमबॅक करताना दिसतोय तानाजी. आणि सुंदर एक चेंडू कट केलाय आणि एक रन घेतले. दुसरे रन फंबल झाले परंतु दुसरी रन देखील यशस्वी मिळाले. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या झाली 20. पुढील चेंडू तानाजीचा. धनाजीला बघूया काय करतोय धनाजी. आणि टोलवण्याचा प्रयत्न परंतु एक रन मिळाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि हा रनआउटचा चान्स मात्र हुकलाय. धनाजीचा रनआउट इथे हुकलाय आणि या दरम्यान मात्र 2 रन घेण्यात यश मिळाले धनाजीला आणि मानसावाडा संघाला. संघाच्या धावसंख्येत 2 ने वाढ. संघाची धावसंख्या झाली 22. पहिल्या ओव्हर नंतर मात्र इथे कमबॅक पाहायला मिळतंय. 4 मिनिटं बाकी उरले. शेंबवणे संघाने दक्षता घ्यायची. पटापट आपली बॉलिंग करून टाकायचे. हा देखील सुंदर चेंडू होता आणि हा निर्धार चेंडू. कोणतीही धाव नाही या चेंडू मध्ये. पुन्हा एकदा एक निर्धार चेंडू. सुंदर बॉलिंग पाहायला मिळते तानाजीच्या मार्फत. आणि ते मात्र थोडस कट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र 1 रन घेण्यात यश मिळाले मानच्या संघाला. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23 धावा. शेंबवणे संघासाठी फक्त 2 मिनिटं उरलेत आणि तुमच्या 2 ओव्हर बाकी आहेत. 1 ओव्हर बाकी आहे. आणि पुढील बॉलर आलेत भीमराव टू धनाजी. बघूया काय करतोय धनाजी. आणि फुलटॉस चेंडू आणि इथे फुलटॉस मारलेला देखील आहे आणि वरून गेलाय. 4 रन. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते इथे आपल्याला शेंबवणे संघाकडून. अडवण्यासारखा बॉल होता परंतु अंदाज न आल्यामुळे वरून गेला आणि चौकार. 4 रनने भर. संघाच्या धावसंख्येत 4 रनने भर झाले आणि संघाची धावसंख्या झाली 27 धावा झालेत. दुसरी ओव्हर तानाजीने सुंदर हाताळली होती परंतु तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉल मध्ये एक चौकार आलाय आणि इथे कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये चूक झालेली दिसते. पुन्हा एकदा फुलटॉस आणि हा मात्र गेलाय बिल्डिंग वरती. दन 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 सीमारेषा पार षटकार. धनाजीने दाखवले आपली ताकद आणि बॉल मारलाय बिल्डिंगच्या वरती. षटकार. सुंदर सुंदर सुंदर. पहिल्या बॉलला चौकार. दुसऱ्या बॉलला षटकार. धनाजी ऑन फायर. आता काय धनाजी ऐकत नाही असं दिसतंय. दुसऱ्या ओव्हर मध्ये शांतता होती परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये बघा तुम्ही
धनाजी पेटून उठलाय. पुन्हा एकदा ऑफ साईडला सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. एका हातात बॉल अडवलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. 3 चेंडू मध्ये 11 धावा आलायत. पुढील चेंडू भीमरावचा. आता स्ट्राईकला आहेत संग्राम. भीमराव टू संग्राम. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळते आपल्याला इथे. स्लोवर चेंडू आणि इथे फटका चुकलाय आणि कॅच घेण्यात यश मिळाले भीमरावला. आणि बॉलिंग आणि कॅचिंग भीमरावने केले 1 नंबर. टाइम 1 मिनिट फक्त बाकी आहेत. तुमच्याकडे 2 बॉल टाकायचे आहेत. शेवटच्या बॉल मध्ये अतिरिक्त खेळाडू आत घेण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर शेंबवणे संघाने दक्षता घ्यायची. आणि सुंदर टोलवलाय जिकेने पाठवलाय बॉल सीमा रेषे पार. स्ट्राईक वर आला आणि षटकार मारला आणि स्वतःच्या संघामध्ये 6 धावांची भर केला नाही जिकेने. आणि संघाची धाव संख्या 40 झाले. आणि 1 मिनिट आता तुमचा टाइम संपलाय. 1 प्लेयर आत घ्यायचा आहे. अंपायर वेळ समाप्त झाले. 1 प्लेयरला आतमध्ये घ्यायचा आहे. लवकर करायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. अजून खूप सारे सामने खेळवायचे आहेत. सध्याचा दिवस छोटा असतोय. संध्याकाळी 6 वाजताचा अंधार होतोय. सगळे सामने वेळेत पूर्ण झाले पाहिजेत. लवकरात लवकर सहकार्य करायचं शेंबवणे संघ. 1 प्लेयर आतमध्ये घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू सुंदर असा यॉर्कर पाहायला मिळाला आणि पहिली रन तेजीत घेतले. दुसऱ्या रनचा प्रयत्न परंतु इथे रन आउट. आणि 1 रन मात्र मिळेल या शेवटच्या चेंडूवरती. आणि 1 रनाने संघाची धावसंख्या झाले 41 धावा झालेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मानसावाडा संघाची धावसंख्या झाले 41 आणि शेंबवणे संघाला कंपल्सरी चेस 42 धावा करायच्या आहेत. 42 धावांची गरज 18 बॉल मध्ये. आणि सामना पुढील इनिंग 53 ला चालू होणार आहे. फक्त तुमच्याकडे 1 ते 1.5 मिनिटाचा वेळ आहे. लवकरात लवकर शेंबवणे आपले फलंदाज पाठवायचे. तसेच मानसावाडा यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सहकार्य करायचं आहे. लवकरात लवकर यायचं आहे. सहकार्य करायचं आहे शेंबवणे संघ.
पुढील सामना VRCS आयरेवाडी वर्सेस KCS गेवडे. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार VRCS आणि KCS दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. स्ट्राईकला आहेत भास्कर आणि भास्करने पहिला चेंडू उडवलाय हवेमध्ये आणि गेलाय सीमारेषा पार. षटकार पहिल्या चेंडूवर मिळालाय दणदणीत षटकार. संघाच्या धावसंख्येत 6 ने भर. संघाची धावसंख्या झाली 6. पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय प्रेमला आणि काहीसा दबाव आलाय बॉलरवरती. पहिल्या चेंडूत जेव्हा षटकार पडतो तेव्हा बॉलरवर थोडासा दबाव येतो. बघूया कमबॅक करतायत का प्रेम. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता देखील परंतु बॉल खालीच राहिला आणि बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाले. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. स्ट्राईक वर आहे दिनेश आणि टोलवण्याचा प्रयत्न परंतु एज लागले की नाही आणि अंपायरचं बोर्डवर झाले म्हणजेच आउट आहे. सुंदर बॉलिंग पाहायला मिळते प्रेमच्या माध्यमातून. पहिलाच षटकार मिळाला परंतु कमबॅक काय असतं ते दाखवून दिलंय. छोटीशी एज होती आणि इथे मात्र विकेट गेलाय. आणि पुढील बॅट्समन भीमराव मैदानात. सुंदर बॉलिंग पाहायला मिळते प्रेम यांच्या माध्यमातून. कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा मिस झालाय आणि हा एक देखील विकेट. सलग 2 बॉल 2 विकेट. सुंदर बॉलिंग पाहायला मिळते प्रेम यांच्या माध्यमातून. 2 बॉल वरती 2 बॅट्समनला माघारी परतवलंय प्रेमने. आपल्या गोलंदाजीची शैली दाखवून देतोय मैदानामध्ये प्रेम. 2 बॉल 2 विकेट. हॅट्रिक चान्स प्रेमसाठी आणि आज सकाळपासून मला वाटत नाही हॅट्रिक झाले असेल आणि हॅट्रिकचा चान्स हाच पहिल्या सीझनची सुरुवात आहे. सॉरी दुसरे सीझन आहे आपलं आणि या दुसऱ्या सीझनची हॅट्रिक प्रेम करतायत का बघूया. नवीन बॅट्समन गणेश आलेत. गणेश बॅटिंग साठी आलेत. हॅट्रिक चान्स आणि कॅच नाही परंतु इथे हॅट्रिक चान्स तर गेलाच प्लस चौकार देखील गेलाय. संघाच्या धावसंख्येत 4 ने भर झाले. संघाची धावसंख्या झाली 11. पुढील चेंडू प्रेमचा गणेशला आणि गणेशने टोलवलाय. कॅचची संधी आणि कॅच पकडले. ओव्हर मधला 3रा विकेट घेतलाय प्रेम यांनी. 1 ओव्हर मध्ये 3 विकेट घेतलेत प्रेम यांनी आणि संघाची धावसंख्या झाले 11. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाले 11. नवीन बॅट्समन मैदानात सुहास. पहिल्या ओव्हर मध्ये 1 षटकार 1 चौकार जाऊन देखील प्रेम यांनी कमबॅक केलंय. 3 विकेट घेतलेत आणि धावसंख्या झाले 11. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11. बॉलर आणि अंपायरचा इशारा वाईटचा इशारा आहे की विकेट किपरची जोरदार अपील होती परंतु अंपायर्सनी ती नाकारले आणि हा वाईटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. धनाजी बॉलिंगला आलेत आणि स्ट्राईक वर आहे भास्कर. पहिल्याच बॉल मध्ये षटकार घुमवला होता त्यांनी आणि हा एक स्लोवर चेंडू पाहायला मिळाला आणि भास्करला बीट केला या चेंडूने
बायच्या स्वरूपात एक धाव मिळाले, सॉरी बॅटच्या स्वरूपात एक धाव प्राप्त झाले. पुढील चेंडू सुहास साठी धनाजीचा. बघूया धनाजी या चेंडूवरती काय करतोय. सुंदर टोलवलाय चेंडू, सीमारेषा पार षटकार. दुसऱ्या ओव्हरीतला पहिला षटकार पाहायला मिळतोय आपल्याला गणेशच्या माध्यमातून. धनाजीच्या चेंडूवर टोलवलेला दणदणीत षटकार, सॉरी सुहासने दणदणीत षटकार टोलवलाय. पुढील चेंडू सुहास काय करतोय बघूया. हा देखील टोलवण्याचा प्रयत्न परंतु मिसटॅच झालाय आणि त्या दरम्यान मात्र एक रन घेण्यात यश मिळाले. अतिटतीचा सामना पाहायला मिळतोय आपल्याला मैदानात. षटकार जात आहेत, विकेट जात आहेत, दोन्ही संघाकडून कमबॅक पाहायला मिळते. पुढील चेंडू धनाजीचा आणि हा मात्र टोलवलाय. खाली बघ आणि वर मार असा बॉल होता आणि षटकार मारलाय, गेलाय सीमारेषा पार. दणदणीत षटकार सुहासच्या माध्यमातून, आणखीन एक ह्या ओव्हरीतला दुसरा षटकार. आणि हा एक देखील मारत प्रयत्न आणि मिसफील्ड झाले इथे आणि त्या दरम्यान मात्र 2 रन घेण्यात यश मिळाले शेंबवणे संघाला. आणखीन काही धावा होऊ शकल्या असत्या परंतु नाही. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बॉल बाकी अजून. संघाची धावसंख्या 28 झाले. आणि हा एक देखील विकेट मिळालाय धनाजीला. थोडीशी एज लागली आणि विकेट किपरच्या हातात बॉल समावलाय. पुन्हा एकदा मानच्या वाड्याचं कमबॅक पाहायला मिळते आपल्याला इथे. 6 जात आहेत, चौकार जात आहेत, विकेट जात आहेत. कोण जिंकणार सगळ्यांचं लक्ष. 6 बॉल 14 धावांची गरज. कंपल्सरी चेस धावा आहेत. नवीन बॅट्समन आदित्य आलाय आणि स्ट्राइक वर आहे. सर 1 मिनिट. गण्या 5 रनची पेनल्टी आहे माहिती आहे ना. प्लेयर आतला 11वा प्लेयर येऊ शकत नाही माहिती आहे ना. 1 मिनिट खेळणारे 11 मधला येऊ शकत नाही. कमिटीच्या नियमांचं पालन करायचं आहे, विनंती आहे सगळ्यांना. 6 बॉलात 14 धावांची गरज आणि हा अंपायरचा इशारा, वाईटचा इशारा. 13 धावांची आवश्यकता आहे आणि स्ट्राइक वर आहेत गणेश, सुहास. स्ट्राइक वर आहेत सुहास आणि 6 धावांची 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. नॉन स्ट्राइकला आदित्य आहेत, अभिषेक. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू. राम यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. पुढील चेंडू बघूया.
आणि पंचांचा वाईडचा इशारा. आणखीन एक वाईड पाहायला मिळाला. 5 चेंडूत 12 धावांची आवश्यकता. बघूया सुहास काय करतोय. आणि हा देखील दिशाहीन चेंडू. पुन्हा एकदा वाईड बॉल. या ओव्हर मधला तिसरा वाईड पाहायला मिळतोय. लाईन मिळना झाले त्याला. पुढील चेंडू रामचा सुहास साठी. बघूया काय होते. आणि हा सुंदर चेंडू. वाईड बॉल टाकतोय पण कमबॅक करतोय. एक वाईड एक डॉट असं समीकरण चाललंय मैदानात सध्या. 2 बॉल डॉट आलेत परंतु 3 वाईड पण आलेत. 4 चेंडूत 11 धावांची गरज. बघूया सुहास आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतोय का. आणि सुंदर टोलवलाय. गॅप मध्ये बॉल आहे. 1 रन मिळाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दुसरी रन देखील यशस्वी. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. 3 बॉल 9 धावांची आवश्यकता. 33 धावा झालेत. 42 धावांची गरज. आणि हा बॉल अंपायरचा वाईडचा इशारा. पंचांचा वाईडचा इशारा. संघाच्या धावसंख्येत आणखी एक भर. 3 बॉल 8 धावांची आवश्यकता. काहीसा दबाव पाहायला मिळतोय मैदानात दोन्ही दिशेने. बॉलिंग वर पण आणि बॅटिंग वर पण. सेकंड राऊंड चालू आहे आणि ह्या राऊंड मध्ये जिंकल्यास डायरेक्ट नंबरामध्ये जाणारी टीम आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने दबाव पाहायला मिळतोय. पहिल्या 2 रन मिळालेत आणि तिसऱ्या रनचा प्रयत्न देखील यशस्वी झालाय. नाक के नीचे से चुरा है वैसा ही कोई. आणि चौथी रन देखील पूर्ण झाले. काय पाहायला मिळतंय मैदानात. तब्बल 4 धावा मिळालेत या बॉल वरती. गचाळ क्षेत्ररक्षण. दोन बॉलला 4 धावांची आवश्यकता. शंभवणे संघाने मात्र कमबॅक केलाय. आणि मानसावाडा तुम्हाला एक विनंती आहे. एक प्लेयर आतमध्ये घ्यायचा आहे. अंपायर एक प्लेयर आतमध्ये घ्यायचा आहे. वेळ समाप्त झालाय तुमचा. एक प्लेयर आतमध्ये घ्यायचा आहे. दोन बॉल 4 धावांची आवश्यकता. सामना कुठे होता कुठे आलाय. विकेट गेलेत भरपूर परंतु अजून देखील शंभवण्याला चान्स आहे. आणि हा अंतिम टप्प्यात विकेट गेलाय. बॉल गेलाय आणि पुन्हा एकदा शंभवणे संघाला मोठा धक्का. सुहासच्या माध्यमातून राम यांचा कमबॅक पाहायला मिळतोय. आणि शेवटचा चेंडू. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस धावा शंभवणे संघ. आणि हा बॉल पंचांचा निर्णय काय आहे. एक मिस तर झालाय आणि वाईड बॉल. अजून देखील मॅच आहे. अजून देखील मॅच बाकी आहे. वाईड बॉल दिलाय परंतु रनआउट देखील झालाय. एक बॉल 3 धावांची आवश्यकता. आणखीन एक शंभवण्याचा विकेट गेलाय. नवीन बॅट्समन मैदानात युवराज. एका बॉलला 4 धावा हवे होत्या परंतु रनआउट झालाय. वाईड बॉल होता तो. आणि आता पुन्हा समीकरण 1 बॉल 3 चं झालंय.
सुंदर सामना पाहायला मिळतोय. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता आणि हा टोलवलाय. बघूया किती धावा मिळतायत. 1 धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. मिस फील्ड. दुसरी धाव देखील बुर्रे आणि पंचांचा निर्णय नाही. आणि आज शंभोणे संघाने सामना जिंकलाय. सुंदर सामना पाहायला मिळाला. शंभोणे संघाने 3 रन धावून काढले. काय मॅच पाहायला मिळाली. मिसफील्ड झाली परंतु पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि पंचांनी नॉट आउट दिलाय. त्यामुळे शंभोणेचा विजय इथे निश्चित झालाय. केसीएस ने फिल्डिंग लावायची आहे. लवकरात लवकर केसीएस ने फिल्डिंग लावायची आहे. शंभोणे संघ अभिनंदन. परंतु तुम्ही आता लगेच बाहेर निघायचंय. सहकार्य करा प्लीज. पंचांची वाद घालू नका. मानसावाडा खूप चांगली खेळी झाली. एका बॉलात 3 धावा पाहिजे होत्या परंतु टोलवलेल्या चेंडू मध्ये 3 धावा मिळवण्यात यश मिळाले शंभोणे संघाला आणि शंभोणे संघ पहिल्या टॉप 4 मध्ये गेलाय. अभिनंदन शंभोणे. पुढील सामना केसीएस गेवडे वर्सेस बुरंबाळ. 3:12 सामना सुरू होणार आहे. केसीएस गेवडेने लवकरात लवकर आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सुंदर सामना पाहायला मिळाला. केसीएस संघाला विनंती आहे लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीचे फलंदाज मैदानात मध्ये आलेले आहेत. 3:12 तुमची वेळ सुरू होणार आहे. 3:11 झालेत. 1 मिनिट आहे फक्त तुमच्याकडे. फटाफट क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सुंदर सामना पाहायला मिळाला आपल्याला याच्या आधीचा शंभोणे वर्सेस मानसावाडा. विजय कुणाचा होईल शेवटच्या बॉलवर निश्चित झाला आणि या शेवटच्या बॉल मध्ये शंभोणे संघाचा विजय झालाय. हॅलो चेक. हॅलो चेक. कृष्णा गुरव आणि अनिकेत केळसकर कुठे असतील त्यांनी जरा माईकशी संपर्क साधायचा आहे. कृष्णा गुरव आणि अनिकेत केळसकर. संजय आप्पे. सामना सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. केसीएस गेवडेचा 12वा प्लेयर आणि बुरंबाळ दोन्ही संघाचे 12वा प्लेयर पाठवायचे तिकडे. विश्वास बॉलिंगला आहे. बॅटिंगला आहेत नंदू. आणि पहिला चेंडू टोलवलाय सीमा दिशेच्या दिशेने. 1 टप्पा चौकार. 1 बाउन्स बाउंड्री. पहिल्या चेंडूवर नंदू दादा यांनी बाउंड्री मारले.